नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता ज्याची सर्वच जण प्रतीक्षा करत होते, सर्व लाभार्थी प्रतीक्षा करत होते, सर्व महिला लाभार्थी प्रतीक्षा करत होते. मित्रांनो, ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. बऱ्याचशा महिलांच्या म्हणण्यापेक्षा सर्वच महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न होता, की सप्टेंबरचा महिना के-वाय-सी केल्यावरच मिळणार आहे का? ज्यांनी के-वाय-सी केली त्यांनाच मिळणार आहे? परंतु असं काही देखील नाही मित्रांनो. जी-आर निघालेला आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याची तारीख कोणती असणार आहे ती सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जी-आर देखील आलेला आहे मित्रांनो. चला आपण जी-आर मध्ये काय आलेलं आहे ते नक्की पाहूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा जी-आर आहे. 8 ऑक्टोबर 2025 चा जी-आर आहे मित्रांनो. जी-आर मध्ये सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आहे. नेमकं जी-आर मध्ये काय दिलेलं आहे ते पण देखील आपण पाहणार आहोत. वित्त विभागाच्या संदर्भीय दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये 25-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणात कार्यप्रणालीसाठी ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र मित्रांनो, हे शब्द तुम्ही लक्षात घ्या. पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410.30 कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. मित्रांनो, याचाच अर्थ की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा सप्टेंबरचा महिना हा सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. ज्यांनी के-वाय-सी केलेली असो किंवा नसो, त्या सर्व लाभार्थ्यांना हा महिना मिळणार आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ही 100% आता बातमी खरी आहे मित्रांनो. पैसे आल्याच्या नंतर नक्कीच ते देखील व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.